नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कशा आहे तुम्ही सगळे? आय होप सगळे एक नंबर असतात. वेलकम बॅक टू द झैन इनामदार व्लॉग. मित्रांनो, आता सध्याला का पाठीमागून आपण कुठे आलेलो आहे? आता आपण आलेलो आहे बारामतीत, जो उद्या मॅरेथॉन होणार आहे. तर त्यासाठी आपण इथं डेकोरेशन बघायला आलेलो की कसं काय जोरात इथं नियोजन चाललेलं आहे ते सगळं बघण्यासाठी. आणि आपण घेऊन आलेलो आहे अक्षय भाईला, आमच्या खास मित्र. आणि मित्र आम्हाला 3 महिन्यानंतर भेटलाय बघा. जेव्हापासून मी चॅनल चालू केलं त्याच्यानंतर मला भेटलाय. जरा काम होतं भेटला नाही. बरं काय हरकत नाही. आज आपल्याला काय काय बघायचंय? साऊंड वाजतंय, कसं वाटतंय पाठीमागं? मला वाटलं काहीतरी ठोकतरी पाठीमागं. चला तर मग तुम्हाला पण दाखवूया. आम्ही पण ठोकतो, आम्ही पण असं नाही बघितलं. जोर करत नियोजन केलं. कसं काय केलं आहे का नाही? चालते बाबा तयारी. सगळे फ्लेक्स लावायचे चालले बघ की. सगळीकडे फ्लेक्स लावायला लागेल. तिकडे बघ, तिकडे पण फ्लेक्स लावायचा. तिथे इथं फ्लेक्सच लावायचं चालू आहे. हे जो अक्षय भाई ही जो प्रिंट केली ना बघ की, ही प्रिंट आहे का ना पूर्ण बारामतीच येते आपली, हे का नाही? काय मस्त वाटतं बघ ना, एकदम ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. बघ, नटराज नाट्यकला मंदिर आहे, आपला तलाव आहे, त्यानंतर भारत फोर्स आहे, सगळ्या कंपन्या, फरेरो चॉकलेट कंपनी, ठीक आहे, सगळं कंपनीच लावले हे का नाही यांनी. 8 टॉप 8 बेस. बापरे, 8 टॉप 8 बेस लावलेत. मग काय यायलाच लागतंय उद्या सकाळी 4 वाजता. हो 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 हो. वाव, बर्फ पड़ रही है. लगता है बर्फ पड़ने वाली है. लगता है बर्फ गिरने वाली है. नहीं. काम यांचे चालूच आहे का नाही? काम वगैरे चालूच आहे का नाही रे पूर्ण? ठीक आहे. लाईव्ह कॉन्सर्ट संध्याकाळी वाटतं बघ. लाईव्ह कॉन्सर्टचं सगळं इथं नियोजन केलेलं आहे. वाह, बघ दादाचा आणि वहिनींचा फोटो लावला इकडे. दादा म्हणल्याविषयी हा, मग काय विषय संपलाय. जोरात नियोजन काय केलेलं आहे इकडे? काय वाटतंय अक्षय भाई तुला? मला तर वाटतंय यायलाच लागतंय संध्याकाळी. लई जोरात मला वाटतं संध्याकाळी पण असणार आहे. आणि उद्या सकाळचं काय 4 वाजता मॅरेथॉन असणार आहे. संध्याकाळी पण काही ना काहीतरी कॉन्सर्ट असणार आहे. जसं दिसतंय ना तरी त्यांनीच वाटतं नाही का? इकडे इकडे फ्लेक्स बनवायचे अजून पण चालू आहे. म्हणजे किती जोरात दुरुळ असणार आहे बघ. कशा प्रकारची त्यांनी बघ फ्रेम बनवलेली आहे. तिकडे बघ, तिकडे दाखवतो काम चालू आहे. म्हणजे ही काय रात्रभर चालणार आहे मला असं वाटतं काम. आणि उद्या सकाळी तर एकदम दुर्ळ असणार आहे. आणि आपल्याला परत संध्याकाळी पण यायचंय, बरोबर का नाही? बरोबर आहे. संध्याकाळी का आपण सगळं दाखवू. आणि उद्या सकाळचं व्लॉग तर वेगळं असणारच आहे का नाही? बरोबर. साऊंड चालू. अक्षय कसं काय वाजतंय? काय बोलाय नको. काम वगैरे एकदम जोरात चालू आहे. एकदम म्हणजे एकदम जोरात. हे पूर्ण काम आता बघ, हे आता का ना अर्ध निम्म काम झालंय, बरोबर का? हा, तेव्हा असं दिसतंय. आणि पूर्ण काम झालं तर कसं दिसेल मग काय? हे बघ, काम चालूच आहे अजून. बघ, फ्लेक्स वगैरे घेऊन जातात अजून, ती बनवायचं वगैरे चालूच आहे सगळं. जसं एक टायमिंगला सगळं झालं ना अजून जोरदार दिसणार आहे. आता बघ ना तिथं बघ किती फ्रेम आहेत. अजून बघ किती बनवायचं चालू आहे. अजून तिथं फ्रेम बनवायचं काम चालूच आहे. आणि इकडं अर्धे निम्मे फ्रेम तर तसेच आहेत नाही का? आता हे पूर्ण अजून बनवायचे आहेत. मित्रांनो लई मजा येणार खरंच. आणि रात्रीचं कसं आहे माहिती का? लाईटिंग असलं जोरात लावलेलं आहे ना, म्हणजे काय विषय नाही आहे. एक वेळ आपण काय करूया अक्षय भाई, संध्याकाळी पण येऊन बघूया, आहे का ना? संध्याकाळी एक राऊंड मारूया. म्हणजे यांचं पूर्ण काम झालेलं असेल नाही का? आणि तेव्हाच एक सीन तुम्हाला दाखवूया. म्हणजे अजून जरा मजा येईल आपल्याला नाही का? दाखवायला पण आला आपल्याला, स्वतःला बघायला पण. तर त्यामुळे आता सध्याला आहे का ना आपण सुनाई दे रहा है बेरा नहीं हूं मैं साउंड बघूया.
लग्नातच बोलवायला लागेल का? 8 8 परवानगी आपल्याला देताल का? रेल्वे स्टेशनवर एक टायमिंगला आहे का नाही सेलिब्रिटी यायचे. कारण हा संजू बाबा, श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस, दहीहंडीला आहे का नाही आणायची योगेश भैया. पण आता सध्याला आहे का नाही परत तिथं रेल्वे स्टेशनवर असला कार्यक्रम बघून आहे का नाही खूप जरा मनाला शांती वाटते आणि चांगलं वाटतंय. का आता 12 मध्ये परत जगल्यावर वाटायला करूया, जेवण करून परत येऊया आणि परत एक वेळा आहे का नाही असं दाखवूया ना. कारण द्यायचं तर आपण सगळं बघितलं. आता तिथं बघ लाईटिंग वगैरे लावली, तिथं लाईटिंग आहे सगळीकडे असं लाईटिंग लावली, लाईटिंगचे पोल लावले जरा वेगळा हो. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो, आपण इथून एंट्री केल्यानंतर आहे का नाही डायरेक्ट इथं का ना पूर्ण मॅट बीट टाकण्यात आलं. किती मॅट लागलाय बघ ना, आहे का नाही मॅट वगैरे सगळं टाकलेलं आहे. परत लगेच समोरची एंट्रीच एवढी जोरदार आहे की बघून काय मनच एकदम मस्त होतं या. मग काय एंट्रीच एवढी भारी दिलेली बघा ना. जसं आपण थोडंफार आत गेलो तर इथं लिहिलेलं आहे बारामती पॉवर मॅरेथॉन, बारामती पॅटर्न, BPM बारामती पॉवर मॅरेथॉन. वाव काय मस्त लिहिलं बघ ना, बघ BPM बारामती पॉवर मॅरेथॉन. बारामती का बिना अमेरिका जास्त वाटत. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? अमेरिका क्या बोलता था, क्या हो तुम? ये देखो इथं लिहिलंय की स्टार्ट आणि फिनिश, म्हणजे इथून आहे का स्टार्ट होणार. मग त्याच्यामध्ये असणार 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25 किलोमीटर असं काहीतरी असणार आहे. जसं मी MIDC मध्ये बघू ना, MIDC पर्यंत आहे का ना ते प्रिन्सेस चौक आहे का तिथून राऊंड मारून यायचंय. म्हणजे असं आहे का नाही 11 किलोमीटरची एक रेस आहे. इथून तर नॉनस्टॉप आहे का तिकडे पर्यंत जायचं आणि तिथून मग इथं फिनिश लाईन असणार आहे इथपर्यंत. तर ते पण आपल्याला उद्या दाखवायचंच आहे. काय म्हणतो? बरोबर. येणार का तू सकाळी 4 वाजता? म्हणजे आधी मी येणार. संपला की विषय. चला आता आपण गाडी घेऊया आणि बाकीचं पण आपण थोडंफार बघूया. स्पॉन्सरशिप कोणी कोणी दिली बाबा, हे बघा हे सगळे स्पॉन्सर्स आहेत. वा सगळे मोठे मोठे ब्रँड आहेत जो बारामतीचे इव्हेंटला स्पॉन्सर केलेले आहेत. वा मग काय संध्याकाळी काय ना काहीतरी कार्यक्रम असणार. ती आपली गाडी. चला तर आपण निघूया आता. चालते की आपण येऊया संध्याकाळी पण. ठीक आहे. गर्दी तर भरपूर आहे. चिराग गार्डन फक्त आहे का नाही एकच गोष्टीसाठी जास्त फेमस आहे, गरबा. चला आज जाऊन बघूया. अक्षय भाई काय ज्यांनी स्पॉन्सर केलं ना त्यांचे काय पूर्ण स्टॉल लागले तिकडं. आता बघ इथं अल्ट्राटेक्सी मिळालं, मग त्यानंतर परत एक ते चिप्स आलं, त्यानंतर बाकीच्या स्पोर्ट्स आहे का ज्यांनी पण हे केलेलं त्यांचं सायकल आहे. परत मग काय टी-शर्ट वगैरे पण भरपूर गोष्टी आहे तिथं. ठीक आहे चला आपण बघूया लाईनने. बघ अल्ट्राटेक्सी मिटे काय कल्याण भेळ. ओके कल्याण भेळ. ओके नॅचरल डिलाईट. दूध पासून ते पेंड वगैरे सगळं असतं ना ते सगळी गोष्टी आहेत. म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे आपण नाही का नॉर्मली पित होतो आतापर्यंत तसलं सगळं ब्रँड आहे ही. वा जो कोणी चांगला ब्रँड आहे. ओके बॅग मॅरेथॉनचे टी-शर्ट्स आहेत तिथं. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन. कोरोज क्वालिटी तर चांगली आहे रे. कोरोज ब्रँड आहे. आपल्या ब्रँड मध्ये काय काय आहे? हा वॉच आहे. हे काय आहे? ओ ओके म्हणजे कॅप LC त्यानंतर वॉच आणि टी-शर्ट्स. ओके कितीपर्यंत टी-शर्ट आहे? कम करके हो जाएगा. अच्छा ओके. मुंबईला आहे ना बिग सॉक्स आहे रे ब्रो. सॉक्स आहे ते मोठे नाही का आपल्या रनिंगसाठी, सायकलिंगसाठी नाही का, जिमसाठी, ट्रेकिंगसाठी, हर एक गोष्टीसाठी का नाही आपण घालू शकतो असं या टाईपमध्ये. ठीक आहे ना. ठीक आहे. कितीपर्यंत भेटतं सर हे आपल्याला?
हे कम्प्रेशन काफ स्लीव्ज आहे. हां याची जी सेलिंग प्राइस आहे ती 1800 आहे. 1800. हे काय काम करतं हे तुम्हाला सांगतो. हा नॉर्मल सॉक्स नाही आहे. बरेचसे लोक हे कलरचं अट्रॅक्शन बघून हे लोक घेण्यासाठी येतात, बरोबर आहे. पण हे काय वर्क करतं एक्झॅक्ट जेव्हा आपण रन करतो, रन केल्यानंतर आपले काफ आहेत ना हे हलतात, बरोबर आहे. काफ हलल्यानंतर पायामध्ये गोळ्या यायला लागतात, म्हणजे क्रॅम्प यायला लागतात. करेक्ट. त्यानंतर परफॉर्मन्स जो तुमचा डाऊन होतो. एकदा क्रॅम्प यायला चालू झाले तर पुढे रन करताना तुम्ही डायरेक्ट स्टॉप होतो. नंतर एंड रेसला म्हणजे फिनिश लाईनला तुम्ही चालतच जातात. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी फेस नाही म्हणजे न कराव्या होऊ नये. ह्या गोष्टी त्यासाठी कम्प्रेशन सॉक्स वापरले जातात. ओके ओके. यामध्ये जे कम्प्रेशन लेवल आहे ती 20 to 30 mm HGC आहे. स्पोर्ट्ससाठी बेसिकली यूज केली जाते सायंटिफिकली. आपला ब्रँड कुठला आहे सर? ब्रँड जो आहे सॉर्जन ब्रँड आहे. सॉर्जन ब्रँड आहे. हो. ओके. हा इंडियन ब्रँड आहे. इंडियन ब्रँड. आणि टॉप म्हणजे खूप मोठे मोठे प्लेयर्स आहेत जे साऊथ आफ्रिकेसाठी कॉम्रेटसाठी जातात, ते लोक हे घालतात. त्यानंतर बॉर्डर म्हणून मॅरेथॉन असते, 90 ते 100 किलोमीटर म्हणून मॅरेथॉन असते, त्या ठिकाणी हे वापरले जातात. आणि उद्या तुम्ही जर बघितलात तर यानुसार तुम्ही किती लोक हे घालतात ना त्याचा तुम्हाला उद्या अंदाज येईल. ओके. हे कितीपर्यंत आपल्याला भेटतं मग सर आपल्याला असं घ्यायचं म्हणलं तर? याची जी प्राईस आहे ती 3200 आहे. म्हणजे एक्सपो किंवा जे आम्ही लाईव्हमध्ये येतो त्यावेळी डिस्काउंट करून आम्ही तुम्हाला देत असतो. असं आहे. अच्छा अच्छा. आता समजा मला घ्यायचं आहे कितीला भेटणार आपल्याला? तुम्हाला बेस प्राईस हे 1800ला पडते. 1800ला. तशी याची MRP जी आहे 3200 आहे. 3200 आहे. ओके ओके. ठीक आहे सर. थँक्यू. फक्त आपल्याकडे हेच आहेत का म्हणजे दुसरं पण काय आहे? माझ्याकडे हा एक कलर आहे, निऑन ब्लू कलर आहे, निऑन ऑरेंज कलर आहे, जो स्वतः आम्ही वेअर करतो. ओ अच्छा. ओके. हे जे आम्ही कंटिन्यू मॉर्निंगला आम्ही 9:30ला इकडे आलो आहे. अजून स्टँडिंग आहे. ओके. अजून लेग पेन आमचं चालू झालेलं नाही. म्हणजे त्यासाठीच हे काम करतं त्यासाठीच हे घालून ठेवलेत. त्यानंतर हे झाल्यानंतर आमच्याकडे काफ स्लीव्ज आहेत. हे निऑन ग्रीन कलरमध्ये आहेत. ओके. सेकंड जे आहे नेव्ही ब्लू कलर आहे हा. ओके. थर्ड वन आहे हा पिंक कलर आहे. अच्छा. आहे. आणि फोर्थ वन आहे पर्पल कलर आहे. ओके. हे किती वन भेटणार सर आपल्याला? हे याची जी प्राइस आहे हे 2000 आहे. 2000. बट सेलिंग प्राइस जी आहे ती 1375 आहे. ओके ओके. ठीक आहे. आणि या मॅरेथॉनला जे एक्सपो आहे त्यामुळे अजून त्यामध्ये 10% तुम्हाला डिस्काउंट करून देण्यात येईल. अच्छा अच्छा. ओके. थँक्यू सर फॉर इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. थँक्यू. एक सायकलचा ब्रँड आपल्याला इथं दिसून येत आहे. ठीक आहे. जो एक चांगल्या प्रकारची सायकल आपल्याला इथं दिसते. ठीक आहे. आपण बघूया. भाई आम्ही बघू शकतो ना सायकल? ओके. ओके. 16,000. ओके. 42. ओके. 42ला करतो का? अच्छा. ओके. ह्यामध्ये कुठला ब्रँड आहे? ब्रँड कुठला आहे आपला पण? पॉलिऑनचा. अच्छा. त्यामध्ये नॉर्मल सायकलमध्ये याच्यामध्ये काय फरक असणार सांगू शकता तुम्ही? कार्बन बॉडी आहे काय? अच्छा. म्हणजे लाईट वेट आहे पूर्ण. 15 वेट आहे. हां लाईट वेट आहे पूर्ण. लाईट वेट. ॲडजस्टेबल काय आहे का? ॲडजस्टेबल करता येतं खाली वरती? आपल्या जिममध्ये 15चा टेम्पल असतो ना तेवढं वजन येतं. अच्छा अच्छा. नॉर्मली आपण काय ट्रेकिंगला वगैरे गेलो तर आपण कॅरी पण असं डायरेक्टली. त्यापेक्षा ही आहे ना ही 22,000ची आहे. 22,000 ॲक्च्युली 26ची आहे. त्याला पण टायटल होती. ही जो वेट त्यापेक्षा कमी आहे. ही तर 12 आहे. तिघांपैकी कुणाचा बेस्ट आहे परफॉर्मन्स? ॲक्च्युली फिजिकल पण डिपेंड आहे. प्लस ही चांगली आहे. 42,000. 42,000. हे किती प्राईस सांगितली तुम्ही? त्याची 16. 42. थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन. कार्बन बॉडी ना. कार्बन बॉडी आहे त्यामुळं का? ओके ओके. ठीक. कुठला ब्रँड आहे सर आपला? अच्छा. म्हणजे कुठला ब्रँड म्हणजे बारामतीचा का बाहेरचा? पुण्याचा ब्रँड आहे का? अच्छा. थोडी माहिती सांगू शकता का आम्हाला तुमच्या ब्रँडबद्दल फक्त? हां एनी लँग्वेज. So we are a brand based out of Pune. We are into healthcare wearables. Okay. So we make compression-based products. So we have ankle socks, calf compression sleeves, knee compression socks, and then we have products for joints like knee and elbow, and we have products for arm as well. So
all these products are compression-based products aimed at improving running rate and also providing efficient blood circulation to the body. So we are here at Baramati Power Marathon, and this is our last day, and we'll also be back next year and hope to see you. ओके, थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन ब्रदर, थँक्यू. शर्ट्स वगैरे आहे का ना, हर एक म्हणजे हर एक गोष्टी आहेत. टी शर्ट वगैरे आहे, त्यानंतर रनिंगसाठी लागणारे, मग त्यानंतर शॉर्ट्स वगैरे स्पोर्टी वेअरमध्ये का ना प्रॉपरली आहेत. याच्यामध्ये भरपूर सेल झाले आहेत असं इथं दिसून येतं नाही का. जेवढे पण होते ना त्याच्यामध्ये सेल झाले आहेत असं आपण इथून दिसून येतात नाही का. म्हणजे कस्टमर तर चालूच आहे सध्याला. तर आता नेक्स्ट आपण जाऊया, चला. पलटन रनिंग फाउंडेशन. ओके, पलटन रनिंग फाउंडेशन. ठीक आहे, जो आपल्याला माहिती भेटलेली आहे ते एकदम बेस्ट आहे. माहिती बेस्ट आहे का ना. इथे म्हणजे इथं आणण्याचा आपला फायदा झाला. आपण तर म्हणतो की तसं MIDC जाऊया, पण आपल्याला इथे लई फायदा झाला. कारण की आपण इथं बघतोय ना की जेवढे ब्रँड आपण इथं लावले जसं आहे का ना, अल्ट्राटेक सिमेंट असू द्या. कारण की अल्ट्राटेकमध्ये पण आहे का थोडंफार विचारायचं राहिलं, पण तिथं गर्दी होती त्यामुळे ठीक आहे. मग त्याचं कल्याण मिळ होती. कल्याण मिळचं तर स्वतःचं ब्रँड आहे, त्याच्यामध्ये फारसाना वगैरे असं काही का असावं नाही का. हो, बाकीचे त्यांचे म्हणजे जेवढे पण इथं ब्रँड आहेत स्पॉन्सर वगैरे केले त्यांनी का खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला नाही का त्यांच्या काम. हो ना, आता बाहेर पण काहीतरी असतं तर आपण ओ पोजिंग फोटो चल रही है. ओ अच्छा, म्हणजे इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि इथं हे काय कशाचा बॉक्स आहे काय माहिती. हे बॉक्स कसाचा आहे. अच्छा, लकी ड्रॉ आहे काय. ओके, रजिस्ट्रेशन तिथं आहे काय. ओके, चल ना. कुठून कुठून लोक आले आहेत म्हणजे बघ ना, इथं बघूनच आहे का ना आपल्याला माहोल बघूनच कळतं की कुठून कुठून लोक आले आहेत नाही का. आहे का नाही. म्हणजे सगळं का ना ऑलमोस्ट पुणे असू दे, मुंबई असू दे, हर एक गोष्टी म्हणजे एवढी एक्सप्लोर केली हर एक गोष्टी इथली की बाबा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बारामतीत मॅरेथॉन होणार आहे. तर लांब लांबून हे का ना आपल्या बारामतीत येतात पळण्यासाठी. आपण इथं बघतोय ना सगळ्या रनिंगसाठी ना किलोमीटर वाईज वेगवेगळं रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर बघ 42 किलोमीटर असू दे, 42 किलोमीटरसाठी इथं आहे. त्यानंतर परत 42 किलोमीटरसाठी परत इथंच आहे. म्हणजे दोन सेक्शन केलं. 42 किलोमीटरसाठी हे 2, मग त्यानंतर परत हे 2, एक 21 किलोमीटरसाठी. मग पुढं जाऊन जसं आपण पुढे गेलं तर 10 किलोमीटरसाठी. अच्छा, म्हणजे 10 किलोमीटरसाठी एक 3 सेक्शन केलं बघ, 1, 2, 3. त्यानंतर परत 5 किलोमीटरसाठी बघ. हे आपल्या बजेटमध्ये आहे. तुला काय वाटतं किती पळू शकतो. ते मिस्टर विनचा बघितलं ना तू सीन. तसं आहे. आता बघ इथं आहे का ना 5 किलोमीटरसाठी पण 3 सेक्शन दिलं, म्हणजे 5 किलोमीटर आपण पळू शकतो. काय म्हणतो. माझ्या पायाला तर लागलेलं आहे. असं काही जण पाय मोरगाळा, त्यामुळे मी तर नाही पळू शकत. पण आपण व्हिडिओ काढायचं काम चांगलं करू शकतो. तुला काय म्हणायचं. ठीक आहे, 5 किलोमीटरसाठी पण एकदम ओके आहे. आणि हेल्प डिस्कसाठी एक सेपरेट आहे का त्यांनी दिलेला आहे बघ, हेल्प डिस्क. म्हणजे काही जर का तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही इथं इन्क्वायरी करू शकता. आणि इथं 5-5 किलोमीटरसाठी 3, 10-10 किलोमीटरसाठी 3, आणि पण त्यानंतर 21 किलोमीटर आणि 42 किलोमीटर 42 किलोमीटरसाठी. ठीक आहे, भरपूर अशी गर्दी आहे इथं. का फोटो वगैरे काढण्यासाठी चांगला सेक्शन आहे. 2-4 फोटो आपण पण काढू इथं. अक्षय भाई चला घरी. झालं होतं काम आपलं. फोटो वगैरे काढून झालेत काढायचे नको ना. चला तेच ना, हेल्प करण्यासाठी सगळे येतात इथं. त्यांचे मेंबर्स तर आहेतच. नंबर आहे चिट्समध्ये, नंबर आहे आणि त्याच्यामध्ये मग काढणार आहेत सगळं नाही का. लकी ड्रॉ मध्ये काय भेटणार तुम्हाला सांगू शकतो का. ठीक आहे, चालेल. लकी ड्रॉ मध्ये काय भेटणार आहे ते का नाही माहित नाहीये, त्यामुळे आहे का नाही आपण ऑन द स्पॉट बघूया की आपल्याला लकी ड्रॉ मध्ये काय दिसणार आहे काय नाही. आता यांना विचारलं ते म्हणले की आम्हाला माहित नाहीये. मग यांना काय माहिती आहे ते आम्हाला पण माहित नाहीये. तर त्यामुळे आम्हाला एवढं माहिती आहे की आपल्याला आता घरी जायचं. ओके, तर तुम्हाला फक्त इथलं का टेस्ट दाखवतो आणि त्यानंतर आपण घरी जाऊया. एकदम बेस्ट ऑफ बेस्ट. लेट्स गो टू होम. गाण्याचा कार्यक्रम आहे जसं आपण दुपारी बघितलं होतं. गाण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे सिंगिंग चालू आहे ना. रे कॉन्सर्ट आहे, सिंगिंग कॉन्सर्ट. हॅलो, कशी आहेस. ओके, नंतर बोलूया आपण, कॉल करतो. ओके, बाय बाय. फिनिश लाईन इकडे आहे बघ. अच्युतम केशवम कृष्ण दामोदर.
गाने के लिए आपको एक स्टोरी बता देता हूँ। ये दो कपल का मीटिंग होने वाला है। उस मीटिंग में जो महिला रहती है, स्त्री, वो स्त्री का नाम वो नहीं, रियल वाली स्त्री, वो जब आती है मिलती है अपने लवर के सामने, तो वो बोलती है मेरे पास बहुत कम टाइम है, तुम्हें मुझे इम्प्रेस करना है, तो तुम जो भी करो, मेरे पास बहुत कम टाइम है, मैं जाना चाहती हूँ। तो उसे समझ नहीं आता वो क्या करे, तो वो सोचता है कुछ गाना गा दूँ शायद, लेकिन कैसे गाऊँ? तो वो तुरंत ही अपने जुल्फों को संवारती है। ये गाना किसी पे भी लागू हो सकता है, नर या मादा, आप डिसाइड कर लें। लफ्ज वही सेम रहेंगे। आप चाहे तो अपने बॉयफ्रेंड के लिए या पति के लिए गा सकते हो, या पति अपने पत्नी के लिए। लफ्ज है सवारी तू जुल्फे मेरे सामने, मैं आई ना तो नहीं, अदाएं तेरी है बड़ी कातिलाना, कत्ल कर न जाए जा मेरी, ये पहली मुलाकात है, कहीं ना तुम जाओ अभी, सवारे तो जुल्फे मेरे सामने, मैं आई ना तो नहीं। अब इतना सुनने के बाद लड़की थोड़ी सी सुनने लगती है कि क्या क्या कहना क्या चाहता है ये। तारीफ तो कर दिया, अब क्या कहेगा? तो इसके दूसरे अंतरे में वो कहता है, मिले हमसे रोजाना कितने हंसी, कहीं तुमसा मिलाना कोई, हमसे रोजाना कितने हंसे, कहीं तुमसा मिलाना कोई, मोहब्बत की कर लो शुरू दास्तां, हम सफर भी मिलेगा ना मुझसा कोई, न गुजरी अभी शाम है, कहीं ना तुम जाओ अभी, सवारे तो जुल्फे मेरे सामने, मैं आई ना तो नहीं, ओ मुझ पे ये कैसे जादू किया रे, loves the game I wanna play, I have craving for your body now, ख्वाब देखे झूठे मूठे, पत्तियां बनाए कैसे सजना अनाड़ी बेईमान, ख्वाब देखे झूठे मूठे, पत्तियां बनाए कैसे सजना अनाड़ी बेईमान, बेईमान दिल बड़ा बेईमान, मेरी ना एक माना, बेईमान दिल बड़ा बेईमान, होता नहीं आसान इसे है समझाना, दिल जीते या मैं जीतूं, देखेंगे देखेगा तू तो कैसे ये गलत लग गई, मुझे तो तेरी लत लग गई, जमाना काहे लगती है गलत लग गई, मुझे
अगर आप सपोर्ट करना चाहते हैं इंस्टाग्राम में मेरा आईडी में आपको मिल जाएगा। आप लोगों ने जितने लोगों ने वीडियो क्लिप्स कुछ भी लिया होगा आप लोग हमें सपोर्ट कर सकते हो, टैग कर सकते हो। RM Karthik ऑफिशियल इज माय आईडी नेम और मेरे आईडी में आपको सभी मेरे भाई मिल जाएंगे। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच RM Karthik, आपने बारामती के लोगों को, दर्शकों को दीवाना बना दिया। थँक यू सो मच। सकाळी किती वाजता उठणार आहे मला सांग? आता 3ला उठायला लागतं. सकाळी इथं 4ला कार्यक्रम सांगितले. एक तर माझी झोप तर आत्ता झालेली, डोळ्यावर अजून पण झोप आहे. यायचं आपल्याला लवकर होतं पण झाला उशीर, तर त्यामुळे आपल्याला थोडंफार तरी पण आपल्याला कॉन्सर्ट दाखवायला भेटला आणि बघायला पण भेटला. तर त्यामध्ये काही एवढं मला काही लोड नाही आहे. तरी आपण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करू फक्त कोशिश करेंगे साहेब. ओके, तर सकाळी आपल्याला 4 वाजता इथं कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याचं तर आपल्याला सगळं दाखवायचं आहे. काय म्हणतो? तर बघूया मग. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मग काय नात करते का? बारामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आहे, आपण ना दाखवणार कोण दाखवणार मग, नाही का? आपल्याशिवाय तर ओके. सो खूप मजा आली आम्हाला पण, आणि तुम्हाला म्हणजे आम्हाला खूप मजा आली तुम्हाला हे सगळं दाखवायला, आणि आम्हाला स्वतःला पण मजा आली हे सगळं बघायला. आय होप तुम्हाला पण खूप मजा आली असेल. तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि भेटूया तुम्हाला उद्या. गुड नाइट. ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. मिलते हैं आपको नेक्स्ट व्लॉग में कल मैराथन के साथ. तब तक के लिए बाय बाय और गुड नाइट.